जालन्यातील अंतरवाली सराटी दारूच्या विळख्यामध्ये सापडलेली आहे। गावात अवैध दारू विक्री वाढलेली आहे। महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। दारुडे जास्त झालेत, अंतरवालीच्या महिला त्यामुळे त्रस्त झालेल्या आहेत। मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र असलेली अंतरवाली सराटी दारूच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे। गावात अवैध दारूच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही याला दुजोरा दिलाय। अंतरवाली सराटीमध्ये ग्रामभेट दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील समस्या जाणून घेतल्या आणि यावेळी त्यांनी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीची समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्रीबाबतची माहिती प्रशासनाला देण्याचं आवाहन केलंय। एक गावामध्ये जी मला मोठी समस्या दिसली ते आहे की आपल्याकडे इलिगल अल्कोहोल दारू जे आहे ज्याचे प्रमाण जास्त आहे, चोरीची दारू लोक विकतात। काही महिलांनी मला येऊन सांगितलं हे बंद केलं पाहिजे। मला दारू प्यायची आहे म्हणून मी सांगणार नाही असं करू नका, हे सगळ्यांसाठी आहे। जोपर्यंत तुम्ही ठाम उभे राहणार नाही तोपर्यंत महिलांसोबत त्यांचे व्यवहार पण चुकीचे असतात आणि रात्री पण महिलांना त्रास, म्हणजे सकाळी संध्याकाळी हे पूर्ण वेळेस हेच एक वातावरण बिघडतात। म्हणून जे दारूचे हे विषय तुम्ही सांगितलं ते आम्ही बघतो।